सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी काय कसला एवढा विचार करताय तुम्ही? शलाकाचा विचार करताय ना? कधी स्वप्नात सुद्धा आलं नाही की शलाका अशी अचानक सतत आपली तिची काळजी, हिचं कसं होणार, हिचं कसं होणार. तुम्हाला कशाला? मलाही सारखं वाटत राहायचं कशाला अजूनही वाटतं. मला खरं सांगू का, माझा विश्वासच बसत नाही. ठेवावा लागेल. तुमचा बसला आहे? हो. मग एवढे बेचैन का आहात तुम्ही? हे बघा, तुमच्या मनात काही शंका असतील ना, तो सिद्धार्थ आहे ना, त्याला विचारून हातावेगळ्या करून टाका तुम्ही. हो हो, त्याच्याशी बोलेनच मी. मग आणखी काय? श्यामल, तरी पण खूप असं बेचैन वाटतंय का? म्हणजे अगं बाई, तुम्हाला बरं वाटतंय ना? अगं नाही नाही, तसं काय नाही ग. त्याचं काय आहे, शलाका एवढे दिवस कधी कुठे बाहेर गेलीच नाही ना. आता एकदम लांब म्हणजे किती, एकदम 7 समुद्र पार. हो. आता मध्ये पमाकडे 4 दिवस राहिली होती, तेवढंच. पमा पडली होती ना तेव्हा. हो, तेव्हा तुझ्यासोबत दिवसातून 4 फोन असायचे. तुम्ही ऑफिसातून परस्पर तिला गुपचूप बघून आला होता. तुला कसं कळलं? का, खरं नाहीये का? खरंच खरंय, पण कठीण आहे बाबा. कसे लोक आपल्या मुलांना एवढ्या लांब पाठवतात, कोण जाणे. काहीच इलाज नसतो. त्यांच्या भवितव्यासाठी काळजावर दगड ठेवावा लागतो. तुला सांगतो श्यामल, आमची शैला जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला गेली ना, तेव्हा आबा सुद्धा असेच 2 दिवस नुसते बेचैन होते. तेव्हा मी त्यांना हसून म्हणालो होतो की एवढं काय टेन्शन घेताय आबा, माणूस आता चंद्रावर जाऊन पोहोचलाय. आता कळलं ना तुम्हाला कसलं टेन्शन असतं ते. खरंच आता कळतंय तेव्हा आबांची मनस्थिती काय झाली असेल ते. आणि शलाका तर आता 6 महिन्यासाठी चालली आहे. शैला असं कायमच्या सासरी चालल्या होत्या ना. तरी आबा तेव्हा मला म्हणाले होते की शेखर, तुला आता कळणार नाही, पण तुला मुलगी होऊन जेव्हा ती परदेशी जाईल ना, तेव्हा तुला कळेल. आणि तेव्हा तुझा मुलगा सुद्धा तुला असाच हसून सल्ले देईल. आता उद्या शिर्या तेच करणार आहे. श्यामल, आबा म्हणतात ना तेच खरं. कालाय तस्मै नमः. चला आबा निघतो. श्यामल, हे श्यामल, हे विसरला तुम्ही. हो हो. डबा. त्या जोशींना आठवणीने फोन करा. जोशी? कोण जोशी? डॉलरसाठी. आणि त्याला भेटणार आहात ना तुम्ही आज? कोणाला? सिद्धार्थ. नाही, बघतो मी, भेटतो त्याला. बघतो नाही, काल म्हणालात तुम्ही. कौन हवे, कौन चाहिए? सेल्समैन है क्या? आर यू अ सेल्समैन? नमस्कार, मी सिद्धार्थ.
या या अरे ये आत ये बस. हो. श्यामा नाही, मला तुमच्याशीच बोलायचं होतं. माझ्याशी? हो, शलाका म्हणत होती की तुम्हाला काही शंका आहेत. म्हटलं एकदाच भेटून सगळे डाऊट्स क्लिअर करावेत. अहो अरे नाही रे, म्हटलं एकदम अनोळखी ठिकाणी जाणार ना ती, म्हणून म्हटलं ही कंपनी कुठली आहे काय आहे त्याची जरा माहिती करून घ्यावी. सांगतो ना. सगळ्यात आधी आमच्या कंपनीबद्दल, म्हणजे तुम्ही जर का हे डोळ्याखालून घातलं तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील. आमच्या कंपनीच्या सगळ्या डिटेल्स, म्हणजे अगदी टर्नओव्हर पासून ते लेटेस्ट फिल्म मेकिंग पर्यंतचं सगळं काही आहे. अगं हो. नाही हे सगळं ओके आहे, म्हणजे चांगलं आहे. पण मला काय म्हणायचंय की हे सगळे तिकडे जाऊन आले माझ्या लक्षात आलंय तुम्हाला काय म्हणायचं ते. बेसिकली आम्ही ही जी फिल्म बनवतोय ती इंडियन कल्चरशी रिलेटेड आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका महाराष्ट्रीयन कुटुंबाच्या लग्नाची गोष्ट आहे. जसा मॉन्सून वेडिंग नावाचा एक सिनेमा आत्ता आला होता. नाही ते आलं, ते माझ्या लक्षात आलं. पण मला काय म्हणायचंय की यांना येतोय मी तिकडेच येतोय. आता असं आहे, यातले कलाकार हे सगळे तिथे स्थायिक झालेले इंडियन्सच असतील, पण त्यांना आपल्या इथल्या कल्चरची माहिती, म्हणजे अगदी साडी नेसवण्यापासून ते रांगोळी काढण्यापर्यंतची सगळी माहिती करून देण्यासाठी यांना निवडले. अगं बाई, आणि आम्ही यंग लोकांचीच निवड यासाठी केली आहे कारण या 6 महिन्यांच्या फिल्म मेकिंग प्रोसेसमध्ये यांना सहभागी करून घेऊ, इफ दे आर इंटरेस्टेड. बाकी इथले कोण कोण आहेत ना. म्हणजे अगदी स्टोरी, स्क्रीन प्ले पासून सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या माणसांचा सहभाग आहे. ती दुसरी फाईल बघितलीत ना तर तुम्हाला अधिक माहिती मिळेल. आणि अजून काही डाऊट्स असतील तर छे आता काही डाऊट नाही. नाही ना. मग हा तेवढा विजाचा फॉर्म आणलाय, तो थोडा भरून दिला तर बरं होईल. बरं येऊ मी? नाही असं कसं, काहीतरी घेतल्याशिवाय कसं जाणार तुम्ही? नाही आहे, मी पुन्हा कधीतरी येईन. काही लोक वाट बघत असतील माझी मीटिंगसाठी. येतो मी. या पुन्हा. हो. सिद्धार्थ, सॉरी, ओळख करून द्यायची राहिली. माझे आजोबा, आबा. हो, नमस्कार. अशी आयुष्यमान भव. बरं येऊ मी? हो, ये. पाहिलं ना शेखर, संस्कार कधी लपून राहत नाहीत. हो, खरंच गुढी प्रेमात पडावा असा मुलगा आहे हा. हा काय ग शैला, बरी आहेस ना? हा हो हो हो, आज चालली, आज रात्रीच्या फ्लाईटनी चालली चला का ऑस्ट्रेलियाला. हा कसला? कोण? बंदोबस्त? कोण बंदोबस्त? हा कसला? पैशाचा? हा हो हो, झाला. तू काही काळजी करू नकोस. हा ती तिकडे गेल्यावर तुला फोन करील म्हणाली. शैला त्याला फोन करते. हा बरोबर. कोण? आरडी बर्मन? मग कोण? त्याचं काय आता इथे? आयडी? हा ईमेल आयडी. हा ईमेल आयडी. बरोबर सांगतो. हा सांगतो. बरं ठेव, तू ठेव. हा आणि हे बघ, हे तब्येतीला संभव ठेवलं वाटतं. आबा
येऊ का? हो इथपर्यंत आला आता काय विचारता डबा वाजवत? काय अरे तुम्ही डबा बिबा घेऊन कुठे चाललात? हा काय हो काय दळण वगैरे घेऊन आलात की काय? अहो काय मस्करी करताय तुम्ही? दळण काय एवढ्या डब्यातून आणतात? हे पण बरोबर. मग कुठे चाललात कुठे? नाही रे मी कुठे नाही चाललो. हा. तुमची नाच चालली आहे ना. हो हो नाही चालली आहे आज रात्री ऑस्ट्रेलियाला. हो ते माहिती आहे हो मला, म्हणून तर हे घेऊन आलोय. हे काय काय आहे काय? लाडू. आमची मनू असते ना तिकडे, तिच्यासाठी हिने दिलेत. अहो तुम्हाला काय ते ऑस्ट्रेलिया म्हणजे काय शिवाजी पार्क वाटलं का एवढंच? हा केवढा मोठा देश आहे, कोण कुठे कसं कळणार तिला? हा आमची अजूनही कुठे राहणार आहे नक्की नाहीये. अहो मला माहिती आहे ना, ती सिडनीला जाणार आहे, सिडनीला. आणि आमची मनू असते ना तिकडे. बा तुमची मनू जी आहे ना ती सिडनीला असेल, पण ही सिडनीला नाही, ती उलँगाँग काय ती आहे ना, लांब आहे सिडनीपेक्षा. तिकडे कुठे सेटल व्हायची अजून नका अजून कुठे ठरायचं, कुठे ठरलं नाही. एवढंच सगळं सामान आहे. ते काही अशी वस्तू तिथे कसं होणार हो? ते तामणकरांनी पुस्तकं दिली, मेथकूट आणि लोणचं दिलेलं आहे, आणि त्या दुर्व्यानी मावशीसाठी कमरेच्या तेलाची बाटल्या थोडेसे सामान केवढं होणार? थोडं थोडं चहा घ्या. तुमचाही आणलाय मी चहा. अरे वा, तुम्हाला कसं कळलं आम्ही आलो हे? अहो तुमचा आवाज आला मला स्वयंपाकघरापर्यंत. ते खरंच म्हणा. हे काय? काही नाही काही हा डबा लाडू. आमची मनू असते ना तिकडे. असं करा तुम्ही शलाकाकडे ते द्या, म्हणजे शलाका तिच्याकडे पोचवेल. आणि पत्त्याची चिठी डब्यात टाकलेली आहे. हो मला माहितीये सिडनीला असते ना ती मनू. बरं झालं ना तिला सोबत झाली शलाकाला. आपलं माणूस कुणीतरी इतक्या दूर देशात आहे म्हणजे बरं वाटतं जरा. मी सांगते हा शलाकाला दे. तुम्ही काही म्हणत होतात का आबा? नंतर सांगेल जेवताना. वा आबा नशीबवान आहात. काय हुआ? अहो एवढी चांगली सून तुम्हाला मिळाली. तर आमच्या सुनेबद्दल आता ती असती तर जाऊ दे, मी काही बोलतच नाही. नका बोलू तुम्ही. नुसतं ऐक आहे बघा, आपण जिकडे राहतो ना त्या देशात आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला. हे बघा हे आपला हिंदुस्थान देश आहे ना, हा इथून आपली फ्लाईट माझी सुटणार आहे नातीची. तिथून ती गेली ते सिंगापूर इथे येते, सिंगापूर याबद्दल येते, इंडोनेशिया वगैरे येते. खाली इथे त्या धरून ठेवा, इथे ऑस्ट्रेलिया येतो, ऑस्ट्रेलिया. आणि तो हाच वडा, उजवाच वडा. आणि हा पॅसिफिक महासागर असा आहे, पॅसिफिक या बाजूने जर गेलं इथून असं अमेरिकेमध्ये बोटा या बाजूने हा पॅसिफिक महासागर आहे. इथून असे ऑस्ट्रेलिया इथे. ए शलाका, अगं कसं नेणार आहेस हे सगळं? तेच कळत नाहीये मला. अरे कळत नाही म्हणजे कपाळ कशाला? एवढे कपडे कशाला हवेत? कशाला म्हणजे कपडे नको तिथे, शूटिंग आहे ना. कळत नाही तुला शिर्या? अरे तसं नसतं. सकाळी एक ड्रेस लागतो, दुपारी एक लागतो, संध्याकाळी काहीतरी छान लागतं. हो छान. अगं तुला काय हिरोईन म्हणून येणार आहे तिकडे? एवढं काही बोलायला नकोय, कळतंय मला. शलाका हे नको घेऊसा एवढे कपडे. आणि तुला वेळ मिळणार आहे का कपडे चेंज करायला? दिवसभर धावा असणार तुझी. माझं ऐकून घे, काही नेऊ कपडे मिळतील का तिकडे? तिकडे ज्या वस्तू नाही मिळणार त्या घेऊन जा. शिर्या ते माझं मी बघून घेईन. तुझा सल्ला नकोय मला. तू पुण्याला जाताना बॅग भरताना दिला होता मी सल्ला तुला. फक्त मदत करत होते तुला गुपचूप. ए शलाका, शलाका अगं हा डबा कुठे राहतोय का बघ बरं. हा आई अगं काय काय देणार आहेस? आणि हा डबा अजिबात नको. आई जागाच नाही. हे बघ काय. अगं तिचे कपडे संपत नाहीये. देवा किती आहेत बघ. नाही हा डबा नेलाच पाहिजे. खारकरांनी त्यांच्या भाजीसाठी लाडू दिलेत. बघ ना जरा कुठे बसतोय का. हा एका कोपऱ्यात म्हणजे तू जाऊन सांगून आलीस ना खारकर काकूंना? अगं बाई दूध आहे गॅसवर, मी आलेच. आता हा कुठे ठेवू? मी सल्ला देणार नाही, तुझं तू बघ. सांग ना प्लीज. सॉरी बोल आधी. सॉरी बोल. सॉरी. एक काम करायचं, डाव्या हातात बॅग घ्यायची, डबा असा वरती घ्यायचं आणि मस्त एअरपोर्ट वरती असं जायचं. तुलाच त्या बॅग मध्ये बदलणार आहे ना शिर्या? लाडू बदलणार आहे ना? अहो बाबा त्या जोशींचा फोन आला होता का? नाही बुवा. कोण जोशी? अहो तो मंगेश जोशी, ते डॉक्टर जोशी आहेत नाही का, त्यांचा पुतण्या. नाही काय अर्जंट काम होतं काय? अहो अर्जंट म्हणजे तो डॉलर्स देणार होता ऑस्ट्रेलियात. नाही काय तसा सगळा खर्च कंपनी करणार आहे, पण हात खर्चाला म्हणून तिला काहीतरी एक $200-250 द्यायला पाहिजेत ना. बरोबर बरोबर आहे. स्वतःकडे हवेत थोडे पैसे. बरं बाकी कोणाचा फोन आला होता का? नाही शैलाचा आला होता. शैलाचा काय म्हणाली शैला? काय नाही, शैला कशी चौकशी करत होती. हा मी तिला म्हटलं तिकडे पोहोचल्यावर तिला ईमेल वगैरे करील म्हणून. अच्छा अच्छा
ही एक सोय हल्ली बरी झाली. येस. शेखर टिपरे. हो मीच. नमस्कार. नमस्कार. मला आपल्यालाच भेटायचं. या ना आतमध्ये या. सिद्धार्थला तुम्ही ओळखत असालच. हो हो, चांगला अगदी फार सज्जन आणि उमदा मुलगा. हो. तो माझा मुलगा आणि ही माझी पत्नी सिद्धार्थची आई. नमस्कार. बाबा अरे आई बाबा तुम्ही. अगं तू काय बोलवत नाहीस म्हटलं आपणच जावं. मी ओळख करून देते. हे माझे बाबा आणि माझे आबा. नमस्कार. अगं शलाका ती छोटीशी आणि ही माझी आई. आई सिद्धार्थचे आई बाबा. अगं बाई, नमस्कार. मी तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. काय करता आपण? मी प्रोफेसर आहे. शिवाय सोशल वर्क करते आणि व्याख्यानही देते. हो, टीव्हीवर बरेच कार्यक्रम होतात तिचे, म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वगैरे. हो ना. तरीच तुम्ही काय करता? मी काहीच नाही. अगदी ही आमची होम मिनिस्टर आहे. जगातली सर्वात उत्तम आणि एफिशियंट होम मिनिस्टर. खरं म्हणजे बरं का, हिला सुद्धा शिकवण्याची आवड होती, पण आमच्या या राम रगाड्यामध्ये सगळं राहून गेलं. हो, असं कसं म्हणता? खरं तर उत्तम गृहिणी होणं ही काय साधी गोष्ट आहे? अहो, आता मुख्य मुद्द्याकडे वळूया का आपण? हो हो. चला का अगं. आज आम्ही तुमच्याकडे काही खास कारणाने आलोय. खास म्हणजे? आता स्पष्टच बोलायचं तर तुमची मुलगी शलाका आम्हाला खूप आवडली. सून म्हणू ना. हो, पण खरं तर आम्हालाही कल्पना नव्हती. म्हणजे त्या दिवशी सिद्धार्थने तिला पाहिलं आणि पाहता क्षणी त्याला ती आवडली. अहो, एकदा तो तिला काही कारणाने आमच्या घरी घेऊन आला आणि पाहता क्षणी आम्हालाही ती आवडली. ती आहेच तशी गोड. अहो नाही, हे सगळं ठीक आहे, पण नाही, ऑफकोर्स तुम्हाला सिद्धार्थ बद्दल काय माहिती हवी असेल ना तर. नाही, नको नको. हे मुलगा उत्तम आहे बरं का, म्हणजे संस्कार वगैरे. हो. ती ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या अगोदरच आपण. अहो नाही नाही, इतक्या लवकर लग्न चला का? मी लग्नाचं नाही म्हणत, पण एकदा आपण ठरवलेलं बरं, म्हणजे दोन्ही घरांना कल्पना असलेली बरी. नाही ठीक आहे, पण त्या दोघांना हे सगळं पसंत. नक्कीच. अहो, त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. फक्त आपले संस्कार त्यांच्यावर असल्यामुळे ते बोलू शकत नाही तेवढंच. घ्या ना. काय शलाका, तयारी कुठपर्यंत आली? हो, पॅकिंग चालू आहे. तुम्ही घ्या ना. तुमचा सिद्धार्थ की अगदी सज्जन आणि असं उमदा. अहो, काय बघता अगं तुम्ही? श्यामल, इतका वेळ झाला. ही शलाका यांना काय घरपर्यंत सोडायला गेली की काय? आता येईल हो. आता त्यांच्याच घरात जाणार नाही का? बोलत असतील काहीतरी. बरं श्यामल, तुम्हाला सगळ्यांना सगळं माहिती होतं, मलाच कसं काय कळलं नाही? अगं बाई, आम्हाला कुठे काय माहिती होतं? तू मगाशी काय म्हणालीस की मला कल्पना होती म्हणून? मी आपला असा अंदाज केला. आता दिवसभर त्याचे फोन नाही का यायचे, ही आपली दिवसभर सिद्धार्थ सिद्धार्थ करत राहायची. अगदी आपल्याला शंका येण्या इतपत नाही का, म्हणून आपला अंदाज केला. हॅलो. हॅलो शलाका, मी सिद्धार्थ बोलतो. हा बोल. तुझे बाबा आहेत का तिथे? नाही. का रे, बोलायचंय बाबांशी? नको नको. अरे आता मी तुलाच फोन करणार होते. का ग? अरे का म्हणजे काय, आई बाबा येऊन गेले ना इकडे. हो, मी सुद्धा तुला त्याचसाठी फोन केला होता. काही तुझा फोन नाही आला, मला उगाच टेन्शन. तुला कसलं टेन्शन? तसं म्हणजे तुझ्या बाबांचं टेन्शन ग. काही बोलले का तुझ्याशी नंतर? नाही. का? तेच तर टेन्शन ना.
माझे बाबा सांगत होते ते काहीच बोलले नाहीत, शांत होते. आमचे बाबा तसेच आहेत, म्हणजे सवयच आहे त्यांना तशी. म्हणजे वैतागलेत का ते? नाही रे, म्हणजे चेहऱ्याने जेवढे रागीट आणि गंभीर दिसतात ना त्याच्या बरोबर उलट आहेत ते. उलट म्हणजे? अरे म्हणजे खूपच प्रेमळ आणि इमोशनल आहेत. काय सांगतेस? खरंच. अरे कविता करतात म्हणजे इमोशनल नसणार का? मला त्यांचीच खूप काळजी वाटते. खूप अपसेट असतात ते, त्यातून माझ्यावर जरा त्यांचं जास्तच प्रेम आहे. तू पण खूप इमोशनल झालीस वाटतं. मी नंतर फोन करतो. ओके, बाय. बाय. शलाका. बाबा रागावलात? नाही ग. अगं पण निदान तू तरी मला सांगायचंस. मला माझी भीती वाटली, हो ना? ग पण तू आता म्हणालीस ना की माझे बाबा खूप प्रेमळ आहेत, इमोशनल आहेत. मग कम ऑन, बी ब्रेव. अगं आता ह्याच्या पुढे बाबा नसणार प्रत्येक वेळी. मग स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला पाहिजेत, नाही? कम ऑन, ऑल द बेस्ट. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.